टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अश्विनी बिंद्रे यांचे वकील प्रदीप भरत आहे। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज अंतिम निकाल आहे, शिक्षेला सुनावणी होणार आहे काही वेळातच, कसं पाहता याकडे? मी मुख्य म्हणजे मी यात सरकारी वकील आहे, मी अश्विनी बिंद्रे यांचा वकील नाही। मी सरकारतर्फे बाजू लढवली आणि आज जे आहे ते शिक्षेच्या सुनावणीसाठी ठेवलेलं आहे। म्हणजे आरोपीला अगोदरच दोषी धरलेला आहे खुनाच्या गुन्ह्यामध्ये 302 खाली। त्यामुळे एकदा 302 खाली दोषी ठरलं की एकच प्रश्न राहतो की त्यांना जन्मठेप की फाशी। त्यामुळे आज जन्मठेप की फाशी या विषयावर आज सुनावणी होईल। त्याचप्रमाणे यात पहिल्यांदाच यात ज्यांचा मृत्यू झालेला खून झालेला आहे त्या अश्विनी बिंद्रे यांची मुलगी, त्यांचे पती, त्यांचे वडील आणि भाऊ यांची बाजूसुद्धा याबाबत ऐकली जाईल। कारण त्यांना यात खूप धक्के आणि खस्ता खाव्या लागल्या। खूप मोठी लढाई लढून त्यांनी ही केस आजच्या या निर्णयाला आलेली आहे। सर, काय वाटतं एकत्र शिक्षा काय होईल? जन्मठेप किंवा फाशी, दोनापैकी निश्चित एक। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते सरकारी प्रदीप भरत यांचं असं म्हणणं आहे की जो आज निकाल आहे तो काही वेळात लागणार आहे, जन्मठेप किंवा फाशी ही शिक्षा होईल अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल।